नमस्कार दोस्तो, कसे आहात? आशा करतो की तुम्ही मजेत असाल आणि चांगलंच राहिलं पाहिजे. मी सुद्धा मजेत आहे. तुम्ही पाहत आहात नरेश जाधव यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला आमची आदिवासी वाडी दाखवणार आहे. बऱ्याच लोकांचा असा मला प्रश्न होता की भाऊ तुम्ही कुठल्या वाडीतून आहात आणि कुठे राहता, गाव कोणता? साधारणतः आमची वाडी म्हसला तालुक्यापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. आमच्या वाडीमध्ये 40 कुटुंब असून 155 अशी लोकसंख्या आहे. सर्वप्रथम जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले मिळून जातील. तर चला पाहूया आपण आमची आदिवासी वाडी. मित्रांनो पहा, हा जो रस्ता येणार आहे तो सरळ पाबरामधून आमच्या आदिवासी वाडीमध्ये आलेला आहे आणि साधारणतः जर आपण पाहिलं तर असा काहीसा लूक पाहण्यासारखा आहे आणि खूप चांगला निसर्गरम्य सौंदर्य खूप चांगलं दिसत आहे. इथून आमच्या वाडीची सुरुवात झालेली आहे. हा वाडीमध्ये एंट्री करताना सर्वात पहिले घर आहे. आपण जसं जसं वाडीमध्ये आतमध्ये जाऊ तिथे आपल्याला समजून येईल की लोक कशा पद्धतीने राहतात, घरांची रचना कशी आहे आणि काय काय सोयीसुविधा आहेत का वाडीमध्ये, ते सुद्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हा जो सरळ रस्ता गेलेला आहे तो वरती आदिवासी वाडीच्या वरती एक गायरोनी म्हणून गाव आहे, पार डोंगरामध्ये, त्या गायरोनी गावामध्ये गेलेला आहे. आणि हा जो एंट्री पॉईंट आहे तो आमच्या वाडीतून जातोय आणि या पॉईंटने आपण आतमध्ये जाऊया. तर बघा, तुम्ही पाहू शकता की रस्ता मधूनच गेलेला आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरांची रचना कशी आहे बघा. म्हणजे तुम्हाला एखादी गाडी जरी मोठी गाडी जरी आली तरी पण तुम्हाला कसली अडचण येणार नाही, अशा पद्धतीने या घरांची रचना केलेली आहे. हे पाहू शकता मित्रांनो, बघा कशी घरांची रचना आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं असल्याकारणाने काही आपल्याला कार्यक्रम करता येईल का, किंवा काही मोठ्या गाड्या वगैरे किंवा काही आपल्याला माल आणता येईल का, असा सर्व आपण या रस्त्याने सहजपणे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे बघा घरांची रचना बघा कशी आहे. पहा मित्रांनो, घरांची रचना अशा पद्धतीने आहे. तुम्ही पाहू शकता इथे नळाची लाईनसुद्धा आलेली आहे, नळ कनेक्शनसुद्धा आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरी दारापर्यंत इथे नळ पोहोचलेले आहे. काही दहीहंडीचे सणसुद्धा उत्सव चांगल्या प्रमाणामध्ये साजरे केले. तर हा आहे जियांशू आणि नाव थोडं चायनीज वाटतोय पण ती जियांशूच आहे. ए बाबू, काय रे, बरं आहे ना? असं दे दे आता दे. हा जो इकडून एक रस्ता गेलेला आहे तो खाली होळीचं ग्राउंड आहे आमचं. हे पहा मित्रांनो, हे इथं आमचं होळीचं ग्राउंड आहे आणि होळीसुद्धा आहे. ती जी समोर दिसते ती होळी आहे. तिथे बसण्यासाठी व्यवस्थित कठडे बांधलेले आहेत. जर का काय होळीचा कार्यक्रम असेल किंवा होळी असेल त्यावेळेला इथे कठड्यावर आरामात व्यवस्थित लोक बसू शकतात किंवा इथे ग्राउंडमध्ये सुद्धा व्यवस्थित लोक बसू शकतात. तर मित्रांनो, आपण पुढे जात आहोत. पाहू शकता तुम्ही, हे जे दिसत आहे ही पत्र्यांची शेड आहे आणि एक प्रकारचा समाज मंदिराचा जो भाग असतो, पत्र्यांचे ओपन शेड, त्या पद्धतीने आमचा समाज मंदिर आहे. आणि या समाज मंदिराचं काम जे चालू झालं होतं, पंचायत समिती चिचोंडे आदिवासी वाडी सामूहिक सभागृह बांधणे, ग्रुप ग्रामपंचायत पाबरे, तालुका म्हसळा, सन 2010-2011. अंदाजित रक्कम आहे 75,000. काम पूर्ण झाल्याचा दिनांक आहे 28/3/2011 मध्ये त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. खूप असा मोठ्या प्रमाणामध्ये ग्राउंड असं दिसत आहे. जर का काय मोठ्या गाड्या आल्या तर इथे सहजपणे अद्याप फिरवता येतील किंवा वळवता येतील, अशा पद्धतीने हा ग्राउंड आहे. आणि हा जो आता समोर तुम्हाला दिसत आहे तो आहे समाज मंदिर आणि हा आमचा जुना समाज मंदिर आहे. आणि साधारणतः पत्रे त्याच्यावरून उडून गेलेले आहेत, परंतु आम्ही काही ग्रामपंचायतीला वगैरे अर्ज करून हा कसा रिपेअर करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि हा जो समोर दिसत आहे तो सुद्धा एक नवीन समाज मंदिर आहे. आणि या समाज मंदिराची रचना बघा कशी आहे, रस्त्याच्या साईडलाच आहे. तर आपण पुढे जाऊया. बघा काहीशा प्रमाणामध्ये घरांची रचना पहा. म्हणजे सहजपणे एखादी रिक्षा, एखादी बाईक किंवा मोठी एखादी गाडी, ट्रॅक्टर म्हणा किंवा मोठा ट्रक म्हणा, सहजपणे येऊ शकतो. मित्रांनो, हे पहा घरांची रचना पाहू शकता तुम्ही. आणि वाडी पण तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ आणि किती सुंदर आहे. म्हणजे बघा, तुम्हाला इथे काही रस्त्यावर पडलेलं सुद्धा दिसणार नाही. हे पहा मित्रांनो,
घरांची रचना पाहू शकता आणि कशा पद्धतीने घर असले पाहिजे याचं सुद्धा नियोजन होतं व्यवस्थित आणि त्या नियोजनानुसारच हे घरांची सगळी रचना अशी केलेली आहे. काय करताय? कुऱ्हाडीसाठी दांडा बनवत आहेत. व्हिडिओ आयुष्यभर येईल. यार तू शाळामध्ये जास का नाही का नुसता मोबाईलवर राहणार फुले असतो काय र? इकडे सगळे टॉयलेट आहेत आणि पाहायला गेलो तर आमच्या आदिवासी वाडीमध्ये सगळेच लोक टॉयलेटचा वापर करतात जेणेकरून कुठे रोगराई पसरू नये यासाठी आम्ही जनजागृती करतच असतो. जर का आपण टॉयलेटचा व्यवस्थित वापर नाही केला तर कदाचित आपण आजारी पडू शकतो किंवा रोगराई येऊ शकते, अशी सर्व आम्ही जनजागृती करतो आणि व्यवस्थित प्रमाणामध्ये बाथरूमचा वापर करतायत लोक. इथपर्यंत आता आमची वाडी संपलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो कशी वाटली आमची वाडी ही तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले मिळून जातील. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय बाय.